नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील डोंगररांगा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। सातपुडा पर्वतरांग, सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग या महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा आहेत। आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या यांचा क्रम कसा आहे ते जाणून घेऊयात। नर्मदा नदी, त्यानंतर सातपुडा पर्वत, नंतर तापी नदी, नंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग, नंतर गोदावरी नदी, नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, नंतर भीमा नदी, नंतर शंभू महादेव डोंगररांग व त्यानंतर कृष्णा नदी, असा हा महाराष्ट्रातील डोंगररांगा व नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे। आपण सातपुडा पर्वताबद्दल माहिती जाणून घेऊयात। सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राची उत्तरेकडील नैसर्गिक सीमा आहे। सातपुडा पर्वताचा दक्षिणेकडे उतार तीव्र आणि उत्तरेकडे उतार हा मंद आहे। सातपुडा पर्वत हा ठोकळ्यांचा पर्वत म्हणजेच ब्लॉक माउंटेन म्हणून ओळखला जातो। सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्रामध्ये सलग नाही, ती 2 ठिकाणांमध्ये विभागलेली आहे। पश्चिमेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला तोरणमाळ पठार म्हणून ओळखले जाते व पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला गाविलगड टेकड्या म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर अस्तंबा डोंगर हे आहे। याची उंची 1325 मीटर इतकी आहे। सातपुडा पर्वतरांगेमुळे उत्तरेकडील पश्चिम वाहिनी नर्मदा नदी व दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी तापी नदी या 2 नद्यांची खोरी वेगळी केली आहेत। सातमाळा अजिंठा डोंगररांग, सातमाळा अजिंठा डोंगररांगेचा विस्तार नाशिक जिल्ह्यापासून पूर्वेकडे यवतमाळ जिल्ह्यापर्यंत आहे। नाशिक जिल्ह्यात या डोंगररांगेला सातमाळा डोंगररांग म्हणून ओळखले जाते, तर पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून या डोंगररांगेला अजिंठ्याची डोंगररांग म्हणून ओळखले जाते। सातमाळा अजिंठा डोंगररांगेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ व अजिंठा या लेण्या आहेत व दौलताबादचा किल्ला देखील आहे। सातमाळा अजिंठा डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिम वाहिनी व दक्षिणेकडील गोदावरी या पूर्व वाहिनी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत। हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, अहिल्यानगर जिल्ह्यात या डोंगररांगेला हरिश्चंद्र डोंगररांग म्हणून ओळखले जाते, तर पुढे बीड जिल्ह्यापासून या डोंगररांगेला बालाघाट डोंगररांग या नावाने ओळखले जाते। हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी गोदावरी व दक्षिणेकडील पूर्ववाहिनी भीमा या नद्यांची खोरी वेगळी केली आहेत। हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेवर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी हा किल्ला आहे। हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। शंभू महादेव डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग महाराष्ट्रातील सातारा व सांगली या जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे। शंभू महादेव डोंगररांगेमुळे उत्तरेकडील असणारी पूर्ववाहिनी भीमा नदी व दक्षिणेकडे असणारी पूर्ववाहिनी कृष्णा नदी या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत। शंभू महादेव डोंगररांगेत काही सपाट माथ्याचे प्रदेश तयार झाले आहेत, जसे की वाईजवळ पाचगणी व महाबळेश्वर। हे सपाट माथ्याचे प्रदेश टेबललँड या नावाने देखील ओळखले जातात। अशी ही माहिती आपण महाराष्ट्रातील डोंगररांगाबद्दल जाणून घेतलेली आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।